26 एप्रिलला आपण स्कॉलरशिपची एक्झाम दिलेली आहे आता 4थी आणि 7वीसाठी. तर आता स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये आपला विद्यार्थी पास किती मार्काला होऊ शकतो किंवा स्कॉलरशिप मिळण्यासाठी कट ऑफ किती लागतो किंवा स्कॉलरशिप महाराष्ट्रामध्ये एकूण किती विद्यार्थ्यांना दिली जाते, तर याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी माहिती पाहूया. तर 2025-26 पासून महाराष्ट्र सरकारने जी स्कॉलरशिप परीक्षा आहे ती अगोदर 5वी आणि 8वीसाठी असायची, ती यावर्षी 4थी आणि 7वीसाठी केलेली आहे. तो जे विद्यार्थी 4थी मध्ये आणि 7वी मध्ये यंदा होते तर त्यांनी परीक्षा 26 एप्रिल दिलेली आहे. त्यामुळे इथून पुढे 4थी आणि 7वीसाठी ही परीक्षा राहणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्याला स्कॉलरशिप परीक्षा पास म्हणजे पात्र होण्यासाठी, एखाद्याला जर स्कॉलरशिप मध्ये पात्र होणे म्हणजे कमीत कमी पास असणे महत्वाचं असतं आणि त्यानंतर मग मेरिटमध्ये येणे हे पण दोन गोष्टी महत्वाचं असतं. तर पहिल्यांदा पास होण्यासाठी 40% गुण आवश्यक आहेत प्रत्येक पेपरमध्ये. जर 2 पेपर असतात स्कॉलरशिप पेपरमध्ये, स्कॉलरशिप परीक्षेला 2 पेपर असतात, त्यापैकी एका पेपरमध्ये 40%, दुसऱ्या पेपरमध्ये 40% असे मिळतात. कमीत कमी 60 गुण प्रत्येक पेपरला असणं आवश्यक आहे. मग नुसते पास झाल्यानंतर स्कॉलरशिप मिळते का, तर नाहीये. तर स्कॉलरशिप मध्ये पास होणं म्हणजे 60 मार्कापेक्षा गुण असणं हे तर महत्वाचंच आहे. पण विद्यार्थ्यांचं जे ऑल ओव्हर मेरिट लागतं, मग ते ऑल ओव्हर मेरिट जिल्ह्यामधून असेल, कॅटेगरी मध्ये असेल, त्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी हे 2 मुख्य कॅटेगरी आज स्कॉलरशिप मध्ये असतात. तर स्कॉलरशिप परीक्षा सर्व बोर्डच्या विद्यार्थ्यांना देता येते. जे स्टेट बोर्ड आहे त्यांना तर देताच येते, त्याचबरोबर ICSE CBSE विद्यार्थ्यांना पण देता येते. फक्त त्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नाही, परंतु त्यांचं राज्य यादीमधून 100 विद्यार्थ्यांची राज्यामधून यादी काढली जाते किंवा डिस्ट्रिक्ट मधून पण पहिल्या 25 विद्यार्थ्यांची जिल्ह्यानुसार यादी केली जाते. तर स्कॉलरशिप मध्ये जे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते तर 500 रुपये दर महिन्याला अशा 3 वर्षासाठी ही स्कॉलरशिप करण्यात आलेली आहे. याच्या अगोदर ही कमी होती, आता ही 3 वर्षासाठी 500 रुपये अशी मिळते आणि 750 रुपये आता 7वीसाठी 3 वर्षासाठी दिली जाते. तर स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना आत्मविश्वास म्हणजे बाबा आपण ह्या पास स्पर्धा परीक्षेमध्ये काय करू शकतो, किती मिळवू शकतो, आर्थिक आधार पण मिळतोय, कारण आज बऱ्यापैकी ही रक्कम मंथली 3 वर्षासाठी मिळते. तर विद्यार्थ्यांचा बराचसा खर्च याच्यामधून होणार आहे. त्यांना स्पर्धात्मक वातावरण मिळणार आहे आणि त्यांना एक मानांकन मिळते. त्याचबरोबर जे शिक्षक तयारी करून घेतात त्यांचाही त्यांच्यामध्ये गौरव केला जातो, विद्यार्थ्यांचं नाव निघतं. त्यामुळे ज्यांना स्कॉलरशिपसाठी पुढच्या वर्षी फॉर्म भरायचा त्यांनी आपल्या स्कूलला संपर्क करायचा आणि स्कूलमधून आपला हा स्कूलचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक असतं. म्हणून स्कूलला जर आपण माहिती दिली तर स्कूल पुढची प्रोसेस करू शकतो. तर स्कॉलरशिप परीक्षा यावर्षी जी विद्यार्थ्यांनी दिलेली आहे 300 टोटल गुणांची परीक्षा होती. तर याच्यामध्ये जर समजा विद्यार्थ्यांना समान गुण मिळाले तर कोणत्या विद्यार्थ्याला पुढे घेतला तर हे बघूया आपण याच्यामध्ये. जर एकूण समान शेकडा गुण जर मिळाले तर लक्ष द्या, जो पेपर 2 मध्ये ज्या विद्यार्थ्याला मार्क जास्त असतील तर त्याला स्कॉलरशिप मिळू शकते, किंवा जर पेपर 2 मध्ये पण जर सेम मार्क असतील तर लक्ष द्या, तर त्याच्यामध्ये जो वयाने मोठा विद्यार्थी त्याला स्कॉलरशिप मिळते. ठीक आहे. त्याचबरोबर जर वय जरी सेम असेल समजा तर त्याच्यामध्ये जे काही प्रथम अद्याक्षर त्याची नावाचे जे इनिशियल्स आहेत त्याच्यानुसार स्कॉलरशिप मिळली जाते. तो याचा अर्थ आपण बघितलं की जरी सेम मार्क आले तरी अशा प्रकारचा क्रायटेरिया स्कॉलरशिप मध्ये असतो. तो स्कॉलरशिप आता 4थीसाठी आता आपण बघूया की महाराष्ट्रामधून किती संच दिले जाणार आहेत, की एवढ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे, स्कॉलरशिपला बसले किती विद्यार्थी होते आणि संच किती आहेत हे आपण बघूया. तर इयत्ता 4थीसाठी आपण बघूया, टोटल जर बघितलं आपण याच्यामध्ये दिसते आपल्याला 16,693 एवढे संच मंजूर झालेले आहेत. 16,693 विद्यार्थ्यांना 4थीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे. पण याच्यामध्ये कोणकोणत्या कॅटेगरीत आणि आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर याच्यामध्ये वेगळ्या कॅटेगरीज आहेत, EFGH आहे असं घ्या. ह्याच्यामधल्या कॅटेगरी आहेत. त्याच्यामध्ये दिसते आपला विदर्भातल्या 11 जिल्ह्यांसाठी, त्याच्यामध्ये F पासून I पर्यंतच्या कॅटेगरी विदर्भातल्या 11 जिल्ह्यांसाठी आहे. आणि जे उरलेल्या कॅटेगरीमध्ये आपण बघूया E कॅटेगरी, त्याच्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण, आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की जे ग्रामीण मधले विद्यार्थी आहेत राष्ट्रीय ग्रामीण, आणि त्याच्यामध्ये पात्र विद्यार्थी पात्र असला पाहिजे म्हणजे कमीत कमी 60 असले पाहिजे, पण मेरिट नुसारच मिळणार आहे, कारण संच किती 340 आहे. तुला या गटामध्ये जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आणि ज्यांचं मेरिट किंवा त्यांचे मार्क्स खूप हाय आहेत, खूप चांगले मार्क्स मिळवलेत, अशा विद्यार्थ्यांमध्ये ह्या गटामध्ये स्पर्धा खूप आहे. तो 340 जे टॉपरचे विद्यार्थी असतील ग्रामीण भागामधून त्यांना ही स्कॉलरशिप मिळू शकते. त्याच्यामुळे या गटामधली जी स्कॉलरशिपची जे मेरिट लागणार आहे ते हाय लागू शकतं. आणि आज खूप विद्यार्थी आहेत की 300 पैकी 260, 250, 240, 280, 70 पण मिळवलेले आहेत. तर याला विद्यार्थ्यांना यावर्षी 4थी 7वीच्या विद्यार्थ्यांना कमी वेळ मिळाला होता, पण बरेचशे विद्यार्थ्यांची तयारी ऑलरेडी चालू असेल, त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप चांगली मेहनत घेतलेली पण आहे. या गटामध्ये स्कॉलरशिपचं मेरिट हे हाय राहू शकतं. विदर्भातील जे 11 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये मग कॅटेगरीज पण आहेत, म्हणजे साधारणतः मुलगा मुलगीसाठी 10 उत्पन्न जे 1 लाखापेक्षा कमी अशा पद्धतीचा हा F गट आहे. विदर्भातील जे 11 जिल्ह्यासाठी FGH आहे, त्याच्यामध्ये G सर्वसाधारण मुलींसाठी हा गट आहे. त्यानंतर मागासवर्गीय मुली आणि मुली तर त्यासाठी हा गट आहे. त्याच्यामध्ये
अनुसूचित जाती जमाती विमुक्ती भटक्या जमाती असे जे 2 गट आहेत याच्याने आहे 11 जे जिल्हे आहेत त्याच्यासाठी आहे विदर्भातील. त्यानंतर जो दुसरा गट आहे ऑल ओव्हर सगळ्यांसाठी ग्रामीण सर्वसाधारण. तो ग्रामीण मधील जे विद्यार्थी सर्वसाधारण म्हणजे ग्रामीण मधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळणार आहे. म्हणजे आपण म्हणूया की प्रत्येक जिल्ह्याला ह्याचे काही संच ठराविक त्यांचे फिक्स असतील. अशा वेळेस 8,124 हे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तर याच्यामध्ये ही जी स्पर्धा आहे ही कमी होऊ शकते. इकडे स्पर्धा जास्त असणार, एक सेट कमी आहेत, मुलांचे मार्क जास्त आहेत. पण त्यानंतर हा सेटमध्ये जे विद्यार्थी बसतील तर त्यांना साधारण कमी मार्क्स असतील, समजा 220, 230, 240 किंवा काही काही जिल्ह्यांमध्ये जी गुणवत्ता आहे किंवा जे विद्यार्थी टोटल बसलेले त्यांची गुणवत्ता किंवा त्यांची तयारी जेवढी जास्त असेल तिकडं जास्त मेरिट आहे. काही आता काय जसं की आपण बघूया की सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे या भागांमध्ये विद्यार्थ्यांची तयारी ही मोस्टली जास्त राहते. तर अशा विद्यार्थ्यांचं या जिल्ह्यांसाठी तर जे काही समजा या सेटसाठी जे काही मेरिट लागणार आहे ते हाय लागणार आहे, 230, 40, 50, 40 असं काय असेल. पण काही जिल्ह्यांमध्ये हे 200च्या खाली पण जाऊ शकतं, असं पण राहतं दरवर्षी. त्यानंतर दुसरं जो के सेट आहे हा आहे शहरी सर्वसाधारण. शहरी सर्वसाधारणला आपण बघितलं 7,863 अशा प्रकारे. त्याच्यामध्ये दिसते आपल्याला की विद्यार्थी शहरी मधला पाहिजे आणि तो पात्र म्हणजे मेरिटनुसारच होणार. पात्र म्हणजे कमीत कमी 60 असणं आवश्यक असतं, पण शेवटी जे मेरिट लागतं त्यानुसार स्कॉलरशिप मिळणार आहे. तर इथं पण हे जे आहे टोटल शहरी भागातले जे विद्यार्थी आहेत पूर्ण महाराष्ट्रामधून त्यांचे मेरिट लागणार आहे ते पण आपल्याला हायकडून लो पर्यंत येऊ शकतं. लो पर्यंत हे 220, 30 असं पण जाऊ शकतं. इव्हन त्याच्यापेक्षा 5-10 मार्क कमी जास्त पण असू शकतं, जास्तीत जास्त पुढे पण जाऊ शकतं. म्हणजे अशा प्रकारे जे काही संच आहेत त्याप्रमाणे आपल्याला स्कॉलरशिप मिळू शकते. तो स्कॉलरशिपचे टोटल 16,693 विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आणि रिजननुसार प्रत्येक जिल्ह्यानुसार हे जे मेरिट आहे हे वेगवेगळं असतं. तो इयत्ता 7वी साठी सुद्धा 16,588 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. याच्यामध्ये पण जे विद्यार्थ्यांचे गट केलेले असतात त्यामध्ये दिसते आपला EJK हे आहेत राष्ट्रीय ग्रामीण 340 म्हणजे ग्रामीण भागातील जे जास्त जास्त मार्कांचे विद्यार्थी आहेत त्यांना त्याच्यामध्ये स्पर्धा जास्त आहे 340. त्यानंतर जे गट आहे राष्ट्रीय ग्रामीण सर्वसाधारण जे ग्रामीण भागातले आहेत पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळणार आहे 6,750. इथं मेरिट थोडं कमी येऊ शकतं. त्यानंतर शहरी सर्वसाधारण 6,430 याच्यामध्ये पण बऱ्यापैकी मेरिट मीडियम राहू शकतं. त्यानंतर विदर्भातील ज्या 11 जिल्ह्यांसाठी विद्यावेतनासाठी FGHI दिले या विदर्भातील 11 जिल्ह्यांसाठी आणि या कॅटेगरीज मधून जर आपण बसत असाल तर त्या पद्धतीने हे सेट्स आहेत. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं इथं संख्या कशी कमीच आहे 145, 22, 17. त्यामुळे इथं जरी संख्या कमी असली यांची त्याच्यामुळे मेरिट थोडंसं हाय लागू शकतं जर विद्यार्थ्यांची तयारी त्या जिल्ह्यामधून चांगली असेल तर. त्यानंतर ग्रामीण सर्वसाधारण आता हे तालुकानिहाय पण दिले म्हणजे काही जे सेट्स आहेत ते तालुकानिहाय पण त्यांनी फिक्स केलेले असतात. जसं 7वी साठी तालुकानिहाय दिलेले त्याच्यामध्ये मग 1,389 आहे, 434 ग्रामीण अनुसूचित जाती आहे. त्यानंतर ग्रामीण भूमिहीन व शेतमजूर आता पाल्य यांच्यासाठी 955 आहेत, ग्रामीण अनुसूचित 192. तर या कॅटेगरीला शक्यतो हे मेरिट कमी लागू शकतं या कॅटेगरीज मध्ये. ओके, कमी म्हणजे काही ठिकाणी 200च्या खाली पण जाऊ शकतं आणि काही ठिकाणी 200. जसं हे जे आहे की राष्ट्रीय ग्रामीण इथं हाय असणारच आहे. राष्ट्रीय सर्वसाधारण हे पण कमी होऊ शकतं, 200च्या पुढेच राहणार आहे, 210-20च्या पुढे. त्याने शहरी सर्वसाधारण 6,430 हे पण साधारण पुढे राहू शकतं. म्हणजे तरी पण कमीत कमी 230 अशा पद्धतीने पण येऊ शकतं किंवा त्याच्यापेक्षा खाली पण जाऊ शकतं. हे 4 राऊंड हे राहू शकतं. त्याच्यामुळे जर आपण बघितलं की मेरिट जे आहे ते रिजननुसार वेगवेगळं आहे किंवा हे जे सेटनुसार जे आहे आणि त्या जिल्ह्यानुसार हे मेरिट वेगवेगळं लागू शकतं. स्कॉलरशिप परीक्षा निश्चित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव देणारे आहे. आणि आता जे विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप दिली त्यांच्यासाठी नवोदय विद्यालयाची परीक्षा येणाऱ्या डिसेंबरमध्ये साधारण डिसेंबर-जानेवारीमध्ये होणार आहे. यासाठीची आपली लाईव्ह क्लासची बॅच ऑलरेडी 1 मे पासून चालू झालेली आहे. आपण जर आपल्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह क्लासमध्ये गेला तर तुम्हाला ते बॅचेस पण पाहायला मिळतील. आपले बॅचेस झूमवरून पर्सनली गायडन्समध्ये चालतात, सर्व रिझल्ट आपले ऑनलाईन असतात. यासाठी नंबर दिलेले आपण कॉल करू शकता. त्याचबरोबर नवोदय विद्यालयासाठी इंग्लिश माध्यमाचं 2026च्या अपडेटेड सिलेबसनुसारचं हे बुक आपलं रेडी आहे जे विद्यार्थ्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे. या बुकला जर आपल्याला मागवायचं असेल घरपोच तर आपला खाली नंबर दिलेला ऍड्रेस सेंड करा, त्याची माहिती पुढे दिली जाईल. अशा प्रकारे नवोदय विद्यालय, सैनिक स्कूल आणि मिलिटरी स्कूल आणि पुढच्या वर्षी स्कॉलरशिप यासाठी जे आपल्या बॅचेस ऑलरेडी चालू झालेले आहेत. भेटूया आपण अशाच महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांबद्दल बोलणार आहोत.